नमस्कार आदिवासी भावनां बहिणींनो. सकाळी सकाळी म्हणून काय कामणार डवरी तर नेऊन द्यावा जोडीदाराची. हे सांगा आम्हाला डवराच्या मोकर बाजरीत गबाळ झालाय. एवढ्यात माय चालू डवरी घेऊन. अरे पार नाले लांब जायचं डवरी घेऊन तिकडं तेवढी लांब कावा जायचं म्हणून जायच लागणार आहे. अरे त्यांची घराबालची वरा टेकडावा नाही तर मस्त केटी आणि ते केटीत पडलो बिडलो. मग केटीत पडले मग असणार नाही का डुबून जाईल. त्यांची वाली डवरी देऊन आणि मग चालू आता बरं का. आणि तिकडे घर आहे घरा दाखव रे. तिकडे आपली घरा बरं का. आता आपला घरचा काम होता टमाटा आणलं नुसता खत देणे. आपल्याला असं शेणखत टाकायचंय बरं का. टमाटाचे खोडा पा चला मग शेणखत टाकून घ्या. टमाटा आणलं आपण टमाटा बो येतील. टमाटा असता आपण मस्त आळी करून घेतल्या बरं का. आता आपल्याला शेणखत टाकाय आम्ही एक मग शेणखताचा गमीला भरून आणला होता आणि त्या खोडा टाकायचा होता. एक चमचा चांगला खोडा पा त्याच्यात भलती मोठ्या ढेकळा होती त्या फोडा लागत कारण की ते दबली पाहिजे. आमचा कॅमेरामन काय सांगते ऐका तुम्ही. तेवढ्या दोघं जणांना आम्ही गमीला खपून टाकतो. मग आम्ही जातो शेणखताना इथूनच आम्ही भरून आणतो बरं काय. शेणखत आपले टमाटा आणलं म्हणजे टमाटा भू येतील. शेणखत कमी पडलात मग माय चालूच गमीला घेऊन डोक्यावर फुल भरून त्याही बोलता जड होता. लय जुना खत व्हायला होता गुरांचा. मग त्याच न्याव आता म्हणून टमाटा आणलं भारी टमाटा येतील. डायरेक्ट मार्केटातून खत आणतो डायरेक्ट तसाच खत होता. झाला बरं का आपला खत टाकायचा टमाटा आणलं. अशी भावना बहिणीनं आपल्या शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. मग तेवढा बाय बाय टाटा भेटू मग मोरचे ब्लॉग मध्ये.